रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट असलेला पाहायला मिळतो आहे। आजही सकाळपासून पावसाची संततधार या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते। तर काही भागात पावसाचा जोर जो आहे तो ओसरलेला पाहायला मिळतो आहे। सकाळपासूनच अनेक ठिकाणी पावसाचा जोर जो आहे तो कमी झालेला पाहायला मिळतोय। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल पूर परिस्थिती निर्माण झालेली होती आणि ती पूर परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आलेली पाहायला मिळते आहे। चिपळूण शहरात शिरलेलं पुराचं पाणी देखील या ठिकाणी ओसरलेलं आहे। तर राजापूर शहरात देखील जे पुराचं पाणी शिरलेलं होतं ते देखील ओसरलेलं आहे। तर सध्या खेड तालुक्यातील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहताना पाहायला मिळते। तर राजापूर तालुक्यातील कोदवली आणि लांजा तालुक्यातील काजई नदी सध्या इशारा पातळीवरती वाहताना पाहायला मिळते आहे। आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना या ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। काजई नदीची सध्याची पातळी ही 16.50 मीटर आहे। काजई नदी सध्या इशारा पातळीवरून वाहताना पाहायला मिळते। तर राजापूर तालुक्यातील कोदवली नदी सुद्धा सध्या इशारा पातळीवरती असलेली पाहायला मिळते। कोदवली नदीची सध्याची पातळी ही 6 मीटर एवढी आहे। तर आज समुद्र देखील खवळलेला राहणार आहे। त्यामुळे मच्छीमारांनी सुद्धा खोल समुद्रात जाऊ नये असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। आज जरी ऑरेंज अलर्ट असला तरी पावसाची संततधार जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कायम असलेली पाहायला मिळते। त्यामुळेच आज नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून केलं गेलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।